नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करते। आता आपण एक आंब्याचा आईस्क्रीमचा प्रकार बघूया। सध्या आंब्याचे दिवस आहेत, तर मी हापूस आंबा वापरून करते आणि आंब्याचा सीझन नसेल तर तुम्ही कॅन आंब्याचा ज्यूस वापरून पण करू शकता। तर हे अगदी सोपी कृती आहे। त्यासाठी मी हे 1 वाटी चिरलेल्या आंब्याच्या फोडी आहेत। आंबा एकदम गोड आहे। 1 वाटी मिल्क पावडर आहे। 1 वाटी हे अमूल फ्रेश क्रीम आहे। 1 वाटी दूध आहे। मी थोडंसं उकळून घेतले, होल मिल्क आहे। हे पण मी एव्हरीडेचा क्रीम फुल क्रीम पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे साखर आहे। आंबा गोड आहे म्हणून कमी साखर घातली, तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून जास्ती घालू शकता। हे 1 वाटी अमूल फ्रेश क्रीम आहे, ते आपण फेटून घेऊया। एव्हरीडे मिल्क पावडर घालते मी नेस्लेची। आता परत आपण मिक्स करून घेऊ। एक वाटी दूध आहे, ते घालूया। त्याच्यात आपण आता आंबा घालूया, परत फेटून घेऊया। 2 टेबलस्पून साखर आहे, ते घालतोय आपण। आता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर तुम्हाला फ्लेवरिंगसाठी पाहिजे तर विलायची पावडर, केशर घालू शकता, पण आंब्याचाच रंग आणि फ्लेवर एवढा छान असतो, तुम्ही काही घातलेलं नाही आहे। तर आता हे आपण फ्रीजरमध्ये सेट करायचं। दूध पण तापवून मी थंड करून घेतलं होतं, सगळं असं रूम टेम्परेचरचं घेतलेलं आहे। तर आपण आता ह्याच्यात हे डब्यात असं आपलं पूर्णपणे भरायचं आहे आणि थोडं टॅप करून ठेवायचं आहे। हे झाकण अवश्य लावायला पाहिजे आणि हे पूर्ण भरायला पाहिजे, नाही तर वरती बर्फ जमा होतो। आणि आपल्याला आता हे 8 ते 10 तास सेट करायचं आहे आणि सेट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवीन। तोपर्यंत मी एक सेट करून ठेवलेले आहे, ते मी दाखवते। हे आईस्क्रीम मी 10 ते 12 तास फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, तर आता सेट झालेलं आहे। असं हे सोपं मँगो आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। तर मँगो पीसेस इथे सजवलं आहे, आत पण मी थोडेसे मँगो पीसेस घातलेले। तर असं अगदी तुम्ही करून बघा, अगदी सोपं आहे। आता उन्हाळ्यात थंडगार आईस्क्रीम खायला चांगलं वाटतं, तर तुम्ही करून बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।